पास्ता कसा बनवायचा ते दाखवते। पास्ता घ्यायचा आहे, मसाला, टॅमॅटो, वाटाणा, कोबी, शिमला मिरची, कांदा, लसूण। आता मी कढई ठेवली आहे, 5 मिनिटं कढई तापू द्यायची। त्याच्यात 3 पळ्या मी तेल घालणार आहे। पहिल्यांदा लसूण घालायचा, लसूण चांगला लालसर झाला की मग त्याच्यात कांदा ऍड करायचा। आता इकडे पास्ता उघडायला ठेवायचा आहे आणि हा लसूण आता लालसर झालेला आहे, आपण त्याच्यात कांदा ऍड करू। कांदा थोडा सोनेरी झाला की त्यात आपल्याला आता याच्यात आपल्याला टाकायचे टॅमॅटो। टॅमॅटो जरा हलवलं की त्याच्यानंतर ह्या भाज्या टाकायच्या। भाज्या छान हलवून घ्यायच्या आणि इकडे आपण पाणी गरम करून ठेवलं, त्याच्यात पास्ता टाकायचा उकडायला। आता भाजल्या शिजल्या का बघायचे आपल्याला, अजून थोडे शिजायचे बाकी आहे, अजून 10 मिनिटं शिजायला लागतील याला। आता आपला हा भाजी तयार झालेली आहे आणि पास्ता पण शिजून तयार आहे। असं बघायचं हातात घेऊन, शिजला का नाही, शिजला। आता आपण हे पास्ता गाळून घ्यायचा आहे। आता एक थोडीशी चटणी टाकायची, चवीपुरतं मीठ, हे आणलेले मसाले, पास्ता मसाले, आणि याच्यात आता आपल्याला हे चांगले ढवळून घेतल्यावर हा हे करून ठेवलेला पास्ता टाकायचा। त्याला छान हलवून घ्यायचं आणि आपण हे पाणी काढून ठेवलं ना, ते पण तुम्ही त्याच्यात थोडंसं वापरू शकता। आता याच्यात आपल्याला टाकायचं थोडंसं केचप। केचपमुळं त्याला छान स्वाद येतो आणि मुलांना केचप आवडतं म्हणून। आता आपण हे असं तयार झालेला आहे आपला पास्ता, खाण्यासाठी रेडी। आता पास्ता आपला खाण्यासाठी तयार आहे। गॅस बंद करायचा आणि पास्ता एका बाउल खाण्यासाठी रेडी। खा, कसा झाला सांगा, लाईक करा, सबस्क्राईब। आवडला तर धन्यवाद।